अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडनं। हिरा, सध्या आझाद मैदानावर काय सुरू आहे? नक्कीच निकेला, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव आंदोलन करतायत आणि या ठिकाणी हा जलकुंभ छोटा बनवला महानगरपालिकेचे, त्यामध्ये एक कार्यकर्ता हा जलकुंभ उतरलाय आणि त्या ठिकाणी हे आंदोलन करतोय आणि या संपूर्ण आंदोलक या बाजूला येऊन घोषणाबाजी करतायत। आरक्षण घेतल्याशिवाय माघार आंदोलन आरक्षण घेणार हक्काचं अशा की घोषणाबाजी संपूर्ण काढलेत आणि या करतोय, आपल्या भावना व्यक्त करतोय। या ठिकाणी संपूर्ण जे लाख मराठा घोषणाबाजी करताय, एक मराठा लाख मराठा परिसरामध्ये आणि या महानगर मग तुम्हाला इकडे तिकडे जेवायला जाता येईल, तुम्हाला वेळ मिळेल। आधी गाड्या सुरक्षित मैदानाला नेऊन लावा। सगळेजण इथले ज्यांच्या गाड्या रोडवर त्यांनी गाड्या सुरक्षित नेऊन लावा। आधी गाड्या सुरक्षित लावा, मग तुम्हाला बिनधास्त राखता येईल। हे बघा, कोणीही इथून घुसू नका। टेटचे व्यवस्थापक जे आहेत, टेटचे व्यवस्थापक त्यांनी या ठिकाणी बॅरेट करण्याची व्यवस्था करा आणि त्या ठिकाणी एक बॅरेट करा। टेटचे व्यवस्थापक माईक ज्यांची टेटची जबाबदारी आहे त्यांनी 2 बॅरिकेड लगे करून घ्या। एकीकडे जरांगे पाटील उपोषणासाठी बसलेले आहेत, तर कार्यकर्ते सुद्धा आपापल्या परीनं या ठिकाणी आंदोलन करतायत। एका कार्यकर्त्याकडे जल आंदोलन या ठिकाणी केलं जातंय, तर मुंबई महापालिकेच्या समोरच मराठा आंदोलकांची गर्दी झालेली आहे आणि मुंबई महापालिकेच्या समोर आंदोलकांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय। बीएमसीच्या मुख्यालयासमोर सध्या मराठा आंदोलकांची गर्दी झाली आहे। त्या दुसरीकडे आपण पाहतो मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू झालेलं आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या सोबतचे मराठा बांधव सुद्धा आपल्या परीने या ठिकाणी आंदोलन करतायत। तर बीएमसी मुख्यालयाच्या समोर आंदोलकांना या ठिकाणी अंघोळ करून जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे। सध्या मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली आहे। दुसरीकडे जरांगे पाटील आपल्या उपोषणाला बसलेले आहेत। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। त्यार्थी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जरांगे पाटील आझाद मैदान सोडणार नाही। मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते, तर संपूर्ण मुंबईमध्ये आज मराठा बांधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। हजारो मराठा बांधव सध्या मुंबईत दाखल झाले। जवळपास 3000 गाड्या घेऊन मराठा बांधव जरांगे पाटील यांच्यासह मुंबईमध्ये दाखल झालेत। तर या दोन्ही लेन ज्या आहेत त्या फक्त मराठा बांधवांच्या गाड्यांसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे संपूर्ण मुंबई मात्र जाम झाली। तर पोलीस सांगतील तिथे आता गाड्या पार्क करा असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना केलंय। मात्र अंतरवाली सराटीपासून एक मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि जवळपास 3000 गाड्यांचा ताफा घेऊन जरांगे पाटील या ठिकाणी दाखल झाले। दृश्य आपण पाहतो आहोत, मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आणि हे भगवं वादळ मुंबईत धडकल्यानंतर एक्सप्रेस हायवे कशा प्रकारे जाम झालेला होता त्याची ही दृश्य आपण पाहतोय। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेची ही दृश्य आहेत। तर दोन्ही लेनवर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या। मुंबईमध्ये आझाद मैदानापर्यंत ह्या गाड्या जाऊ देण्यात आल्या नाहीत, मात्र त्यानंतर सगळ्या मराठा बांधवांनी आपल्या गाड्या इतरत्र पार्क कराव्यात असं जरांगे पाटलांनी म्हटलं। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आणि जरांगे पाटलांच्या या मोठ्या ताफ्यामुळे संपूर्ण मुंबई मात्र जाम झाली। आझाद मैदानावर देखील आंदोलकांची तुफान गर्दी झाली आहे, तर संपूर्ण मुंबईतच बीएमसी मुख्यालयाच्या समोर देखील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून तिथे देखील घोषणाबाजी केली जाते। तर मनोज जरांगे यांचं मुंबईतलं हे जोरदार शक्ती प्रदर्शन
हटणार नाही आरक्षण मागे घेतल्याशिवाय, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं सरकार कशा प्रकारे या सगळ्यावर तोडगा काढतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, सरकारकडे थोड्याच वेळामध्ये आता अर्ज करणार, असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणासाठी मी मरण पत्करण्यास देखील तयार आहे, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या या पवित्र्यानंतर किंवा आम्ही जी कुठे असेल ते त्यांनी मला एवढंच सांगायचं, बाकी तुझं गाव कुठल्या गावाला? मी परभणीचा आहे, तालुका पाथरी आहे, माझं सारवा बुद्रुक गावाचं नाव आहे, मी दत्ता टाकळकर माझ्यावालं नाव आहे। जोवर आरक्षण देत नाही तोवर मला इथेच आंघोळ करायची, तोवर गावाकडे जायचं नाही, काही नाही। ठाणे आपलं मुंबई महानगरपालिकेचे हे त्याच्यात तू आंघोळ केलेले जलकुंभ, त्यात आंघोळ केले काय काहीच नाही। आता जोवर आरक्षण देत नाही तोवर इथेच आंघोळ करायचं आपल्याला। न्यायालयाने सांगितलं की एका दिवसाची परवानगी दिली, त्यामुळे आणि जरांगे पाटील सुद्धा म्हणालेत की आम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना सहकार्य करणार आणि आम्ही बी सरकारी करून जरांगे पाटील जर म्हणले तर करू, नाही म्हणले मग मुंबई जाम करू। इथं आंघोळ नाही, इथं सकाळ उद्या संडासला बसतो मी, इथं कमटेर घेऊन लगेच संडासला बसणार मी इथं उद्या। आमचं एकच म्हणणं आहे की आपण मराठ्यांना आरक्षण देऊन सहकार्य करावं। आम्ही 3 दिवसापासून एकाही माणसानं याच्यासोबतच्या सहकार्यानं आंघोळ केलेली नाही। आता आंघोळ करण्यासाठी आम्हाला महानगरपालिकेच्या जलकुंडामध्ये आम्ही सर्वजण मिळून करणार होतो, परंतु इथं काही लोकांनी आम्हाला टाळलं। ते म्हणले की बाबा एखाद्यानंच करा, म्हणून त्यामुळं आम्ही एकानं आंघोळ केली, बाकीचे आम्ही राहिलेलो आहे। परभणीमधून तू कधी निघालाय आणि कशाने आलाय? आम्ही बुलेरो पिकअप केलंय, 3 मुक्काम पडलेत आमच्या येताना। आम्ही 3 दिवसाखाली निघालतो परभणीतून इकडे येण्यासाठी। आता आमचा मुक्काम इथं वाशीला होता, येताना डायरेक्ट आता इथं आलो तर आम्हाला आंघोळ करायला वाटायला काहीच भेटलं नाही। पण आता पाणी दिसलं, मला करावं वाटलं, मी केली आंघोळ इथं। जर आरक्षण जर नाही दिलं उद्या सकाळ आम्ही सॅनिटरी जाणार, बाथरूमला इथं बसणार। तुम्ही असा निषेध असा प्रशासनाचा असा निषेध करणार तुम्ही? हो, प्रशासनाला एवढाच संदेश आहे की तुम्ही आम्हाला कुणबी सर्टिफिकेट देऊन सहकार्य करा, आणि ही आमची कुणबी मराठ्यांची ही कळकळीची विनंती आहे। आणि ते पण आता कारण की खूप दिवसाचा या ठिकाणी मराठ्याचा संघर्ष आहे। तर बघू शकतो आपण या ठिकाणी 3 दिवसापासून मी आंघोळ नाही केली होती, परभणीमधून आलेले होते आणि पिकअपने आलेले, त्यामुळे त्यांना त्रास होत होता, म्हणून त्यांनी ही आंघोळ करण्यासाठी कुठे जागा नव्हती, म्हणून त्यांनी या तर मराठा बांधवांकडनं देखील इथे जल आंदोलन या ठिकाणी केलं जाते। महापालिकेसमोर इथे आंघोळ करून या कार्यकर्त्यानं इथे निषेध नोंदवलेला आहे सरकारचा। त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी आपण हे आंदोलन करणार असं त्यांनी म्हटलंय।